हो सुरू कर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. सुरू करू वाचायला. हो हो. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयाची या तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रियारहितू अथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मगा पावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त हिन लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी कानी दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीप सवे हरपला प्रकाश जाय. कोण म्हणताय? विकास. विकास आला नाहीये का? म्हणू का मी? हा म्हण वर्ष कल्पना मिठी. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणूनी स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणूनी हरिल सर्वस्व तयांचे मग सकळ दोष भवते दिवसोनी घेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैशी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध पातके दैन्य जात तितुके तेथे चिवसे ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता तै कल्पाती सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न सांडावी
इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मो तेणे पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समजती आपुलिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपतासे यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखा विहित क्रियविधी निर्हेतुका बुद्धी जो असतिये समृद्धी विनियोगी करी गुरुगोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देश या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता पुरे जे जे ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणून सांडिजे तो अधि जयापरी महारोगी अमृत सिद्धी का तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे अगौरे ते भोगिजे संतोषेसी हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य ही कथा मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेणसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेयाला की देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञो सिद्धी जाये परेशा तो शुभ होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणून हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतु कारण विश्वाया अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः अन्नास्तव भूते प्ररोहे पावती समस्ते मग पर्जन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसन्ने त्या पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेदरूप कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं तया वेदान्ते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणूनी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती खंडगा ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या ध्वरा लागून या म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू दोघी ये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला नाही का संपदा म्हणते संपदा नाहीये मी म्हणू का हा म्हणतो ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे कागळास्तन अजेचे तैसे जियाले देख तयाचे तया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची नाम म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू
हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले वो संडावे परिसपा सव्यसाची मूर्तीला हो निदेहाची खंती करती कर्माची ते गावंढे गा यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखयसते देहधर्मे एथतोचिये कुनलिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जबवरी अर्जुना तो बोध भेटे नामना तवचिया साधना भजावे लागे तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः मनोनितु नियतु सकळ काम रहितु होऊन या उचितु स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावे जगी कर्मण्यैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि देखपाम जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारैल जे आचरता आपण तया देखी लागेल लोकायया तरी चुकेल अपाया प्रसंगेची देखई प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटवा धर्मू तैसा आचरोनी भागात ऐसे जरी न कीजे तया अज्ञाना काय उमजे तीही कवडे परी जाणजे मार्गाते या यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः यतत्पर यतत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते तेथ वडील जे जे करीती तया दाम धर्मू ठेविती तेची हेर अदुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानमाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि आता आणि काचिया गोठी कायशा सांगो किरीटी देखै नीची ये राहाटी वर्तत असे यानंतर श्रुती मंत्र शक्ती महती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्दितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या सहभागामुळे ज्ञानेश्वरीच्या या 3ऱ्या अध्यायाला आपण सुरुवात केली. कर्मयोग हे त्या अध्यायाचं नाव आणि अतिशय सुंदर असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी व्यावहारिक दृष्टीने कर्मयोगाची एक उकल करून आपल्याला सांगितली. आपण बघितलं भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला की तू या घोर प्रश्न या कर्मासाठी माझी योजना का करतो जर तुला ज्ञान श्रेष्ठ वाटतं. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसी केशव. असं कळवळून अर्जुन ज्यावेळी विचारतो त्यावेळी अर्जुनाला हे युद्ध सोडायचंय आणि मग जर भगवंत ज्ञानाची श्रेष्ठता सांगतायत तर मी ते ज्ञानच का प्राप्त करू नये. आणि ज्यावेळी भगवद्गीतेच्या या सगळ्या बाकीच्या
उपदेशाकडे दुर्लक्ष करून ज्यांची ज्ञानाची क्षमता नसताना ज्यांनी आपले कर्म सोडून दिले आणि त्यामुळे ते ना इकडचे झाले ना तिकडचे झाले, अशी अवस्था आपल्या देशामध्ये अनेकांची झाली. आणि मग अभ्युदयाला सुद्धा मुकला. आणि त्यामुळे या कर्मयोगालाच लोकमान्य टिळकांनी सर्वोपरी म्हटलंय गीतेमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कर्मयोगामध्ये स्वधर्माची सुंदर व्याख्या केली. आणि या स्वधर्माला सर्वश्रेष्ठ मानताना ज्यावेळी भगवंतांनी अर्जुनाचं लक्ष या सृष्टीकडे वेधलं, कारण मनुष्य ज्यावेळी जगत असतो त्यावेळी तो स्वकेंद्री जीवन जगत असतो. खूपदा स्वतःच्याच आपल्या कोशामध्ये गुरफटलेला असतो. त्याचे स्वतःच्या समस्या असतात आणि त्यामुळे त्याचं सृष्टीकडे लक्ष जात नाही. 3 प्रकारचं जीवन असं म्हटलं जातं. एक आहे जे म्हणजे इगोसेंट्रिक, दुसरं म्हणजे जिओसेंट्रिक आणि तिसरं म्हणजे कॉस्मोसेंट्रिक. भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनाला आत्म्याच्या अमरतेचं प्रतिपादन ज्यावेळी केलं त्यावेळी त्याला त्या आत्मतत्वाकडे किंवा त्या परब्रह्माकडे त्याचं लक्ष नेण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनाचं जाऊ शकलं नाही. आता भगवंत त्याला इगोसेंट्रिक जीवनाकडून जिओसेंट्रिक जीवनाकडे न्यायचा प्रयत्न करतात. सृष्टीकडे त्याचं लक्ष वेधतात आणि सांगतात ही सृष्टीच या यज्ञापासून उत्पन्न झाली. यज्ञ म्हणजे आपण पाहिलं की आपलं स्वतःचं, आपल्या आजूबाजूच्यांचं, समष्टीचं, व्यष्टीचं, सृष्टीचं कल्याण करत करत ज्या ज्या आपल्या कर्माच्या कृती आहेत त्यांची यथार्थपणे मांडणी करणं म्हणजे यज्ञ. परोपकारासाठी आणि स्वतःच्या सुद्धा कल्याणासाठी विन विन सिच्युएशन निर्माण करणं जीवनामध्ये, तो म्हणजे यज्ञ. आणि संघटित भावनेने अशा प्रकारचं कुठलंही कार्य त्याला वाग्यज्ञ, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. हा माझा वाग्यज्ञ आहे. आपण ज्यावेळी लहानपणी सुद्धा एक सुंदर श्लोक शिकतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. रामदास स्वामी आपल्याला आपलं अन्न ग्रहणाचं कर्म सुद्धा यज्ञ कर्म होऊ शकतं केवळ दृष्टिकोन बदलल्याने. भगवंत दृष्टिकोन बदलताय आणि सांगतात सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीः अनेन प्रसविष्यद्वम् एषवो स्पृष्टकामधु. आणि ज्यावेळी यज्ञासोबत ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली त्यावेळी भगवंतांनी जरी यज्ञाची व्याख्या इथे खूप विस्ताराने केली नसली तरी ज्ञानेश्वर महाराज मात्र त्या यज्ञाला आपल्या घरापर्यंत आणून पोहोचवतात हे आपण पाहिलं. आणि तुम्ही व्रतनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासिगा, योगाधिक साधने साकांक्षा आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवता तरा न बजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे. असं निक्षून सांगताना स्वधर्म म्हणजे काय सांगून गेले ज्ञानेश्वर महाराज की स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तेथे वर्तता पापा संशय नाही. तुझा स्वधर्म हा तुझा नित्य यज्ञ आहे. आणि बघा ज्ञानेश्वर महाराज, कधी कधी आपण विचार केला त्यावेळी आपल्याला वाटतं की काबरं माऊली म्हणून बिलगले असतील सगळेजण, ज्यांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रस्फुटित झाली 9000 ओव्यांची, आणि भगवद्गीतेच्या 700 ओव्यांवर ज्यांनी 9000 ओव्यांचा हसप्रसाद चढवला आपल्या गुरूंच्या कृपेने, त्यांना इतके ज्ञानदेवांना इतकं ज्ञानाची उंची असताना सुद्धा माऊली म्हणून का बिलगले सगळेजण? त्यांना ज्ञानाच्या उंच अशा कुठल्या तरी वरच्या सिंहासनावरच फक्त विराजित करून नाही ठेवलं, कारण ज्ञानदेवांनी सगळ्यांना हृदयाशी लावलं. 18 पगड जातींना कसं हृदयाशी लावावं आणि त्यांना सांगावं की अरे तुझा नित्य यज्ञ आहे ना, तुझा जो स्वधर्म आहे ना तोच तुझा नित्य यज्ञ आहे, तोच तू या परमेश्वराला अर्पण करू शकतो. आणि मग त्या सगळ्यांना जे जे इथे कर्मरत आहे या सृष्टीवर त्या सगळ्यांना त्यांनी या यज्ञ संकल्पनेमध्ये सम्मिलित केलं. आणि त्यामुळे प्रत्येकाला आपलं जीवन काहीतरी महत्वाचं आहे. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरी शिकली, ज्यांनी ज्यांनी ज्ञानदेवांच्या चरणी शरणागती स्वीकारली, त्यांना कळलं की या विश्वयंत्राचं आपण सुद्धा एक कोणतरी एक छोटस पार्ट आहे की ज्याला आपण म्हणू शकतो एखादा स्क्रू सुद्धा असू शकतो आपण, पण हे विश्वयंत्रामध्ये आपण आपली आहुती टाकू शकतो. आणि म्हणून सगळेजण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणून बिलगले. आणि मग त्या स्वधर्मालाच महत्व म्हणून सांगताना एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, पण ती पुढे घेते, कारण आपल्याला भव्य दिव्य असं कर्म करावंसं वाटतं, कारण ते कर्म नावाजलं जातं, त्या कर्माचा गौरव होतो.
ते कर्म आपण लोकांना दाखवू शकतो. मी काय केलं, उद्या व्हॉट्सअपवर टाका बरं, मी माझ्या मुलीचा अभ्यास घेतला, किंवा टाका की मी पक्ष्यांना दाणे दिले, किंवा मी पाणी ठेवलं पक्ष्यांसाठी, किंवा मी आणखी माझ्या घरासाठी स्वयंपाक केला, मी आलेल्या अतिथींचं स्वागत केलं. कोणी तुम्हाला कुठलेही अंगठेही दाखवणार नाही किंवा कोणी तुम्हाला असं सुद्धा करणार नाही. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी मोठं भव्य दिव्य करावं असं वाटेल, करावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भव्य दिव्य करण्याच्या नादामध्ये आपल्या स्वधर्माकडे दुर्लक्ष करणं हेच मुळी चुकीचं आहे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला, उगाच भटकत फिरू नको. अनंत बंदी सुद्धा आपल्याला सांगून गेले. याचा अर्थ मोठे कार्य करायचे नाही असं नव्हे, पण लहान कार्याला सुद्धा महत्व आहे. कधी कधी आपल्या घरच्या कार्याकडे दुर्लक्ष करून खूप मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावण्याची आवश्यकता नाही, कारण तू ह्या सृष्टीच्या स्टेजवर, रंगमंचावर आहे. तुला जरी बाकीच्या विश्वानी नावाजलं नाही तरी तुझा एक प्रेक्षक आहे, तुझा एक दर्शक आहे, तुझा तो आत्मा तुझा दर्शक आहे. तुझा हा सृष्टीकर्ता तुला बघतोय आणि तो तुला नक्की नावाजेल असं अभिवचन ज्ञानेश्वर महाराज इथे देतात. आणि मग इतकं सुंदर आपल्याला सांगतात की जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यासी. अरे ऋतुपतीचे द्वार म्हणजे ज्यावेळी वसंत फुलतो ना, त्यावेळी मग ही सृष्टी सगळी पानगळ टाकल्यानंतर मग तिला नवी पालवी फुटते आणि मग ती फळते, फुलते आणि सगळी हिरवी कंच होते. ज्याप्रमाणे अशी ही सगळी सृष्टी बोळगेन फळभार लावण्याची लावण्याने नटते, तशी ही संपूर्ण सृष्टी तुझ्यासाठी अशी वसंताप्रमाणे फुलेल, तुला आशीर्वाद देईल, कारण तू त्या सृष्टीच्या चक्रामध्ये सम्मिलित झाला. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. आणि मग सगळ्या सुखांना घेऊन हे दैव तुमच्याकडे येईल, कारण तुम्ही तुमचा स्वधर्म नीट निगुतीने पार पाडताय आणि तुम्ही या सृष्टीच्या या चक्रामध्ये स्वतःचा सहभाग घेताय, किंबहुना या सृष्टीच्या चक्रामध्ये तुमची स्वतःची आहुती तुम्ही टाकताय. आणि म्हणून मग नंतर, कारण असं म्हटलं जातं की कर्मासोबतच कर्मदेवता असतात. या कर्मदेवता रेकॉर्ड करत असतात कोणते कोणते कर्म झाले आणि त्याप्रमाणे त्या फळ देतात. ख्रिश्चन धर्मामध्ये यांना एंजल्स म्हणतात, किंवा आणखी आपल्याकडे आपण त्याला कुलदेवता म्हणतो. फिलॉसॉफर जे लोक असतात ते त्यांना इनव्हिजिबल हेल्पर्स असं सुद्धा म्हणतात. पण कुठेतरी हे रेकॉर्डिंग होत आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण जो कोणी याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या सुखोपभोगात रममाण होईल, ज्या सृष्टीचं शोषण करेल, जे भोगेल, जे स्वतः कमवेल ते फक्त स्वतःच भोगेल, तो कसा असतो, का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची, इंद्रियांच्या भोगामध्ये रममाण होणारा, आपल्या ज्या सगळ्या संपदा आहे, का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, केवळ इंद्रिय भोगांसाठी त्याचा वापर करेल, स्वतःच्या सुखासाठी वापर करेल आणि विषयांमध्येच रममाण होईल, तो विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये. तो आता इथे विमुख होईल गुरुभक्ती, किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या 700 वर्षापूर्वी, पण गुरुभक्ती म्हणजे श्रेष्ठांचा आदर करणार नाही, गुरूंचा आदर करणार नाही, किंवा अतिथींचं स्वागत करणार नाही, अतिथींचं आदरातिथ्य करणार नाही, आणि तो केवळ स्वतःच्या संतोषामध्ये रममाण राहील, ज्याला कृतज्ञता नाही, त्याला ग्रॅटिट्यूड इंडेक्स म्हटला जातो. कारण की आपल्या जीवनाचे 2 काल असतात, एक अदान काल आणि एक प्रदान काल. अदान काल म्हणजे ज्यावेळी आपण जगतो त्यावेळी आपण मोठं होईस्तो काही ना काही सृष्टीकडनं घ्यावं लागतं. आपले आई वडील आपल्यासाठी कष्टतात, आपण ज्या विद्यालयात शिकतो ते विद्यालय आपण निर्माण करत नाही, जे ग्रंथ आपण वाचतो किंवा जे पुस्तकं आपण आपल्या याच्यासाठी वाचतो त्याच्यासाठी कोणीतरी कष्ट केलेला असतो. जो काही आपण मार्ग अनुसरू किंवा जे आपण शिकू त्यामध्ये कोणीतरी आपली आहुती आधी प्रदान केलेली असते. आणि त्यामुळे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या 4 स्तरांवर सुद्धा मनुष्याला काही ना काहीतरी ग्रहण करावं लागतं. आणि हे ग्रहण केलेलं ज्यावेळी त्याचा प्रदान काल येतो त्यावेळी जर त्याने दिलं नाही तर भगवंतांनी तर त्याला चोरच म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलेपणे प्रमत्तू. स्वतःच्या क्रियांमध्ये रहितू म्हणजे स्वधर्माकडे दुर्लक्ष करणारा, आणि ऐश्वर्याने म्हणजे अथिलेपणे म्हणजे ऐश्वर्याने प्रमत्तू उन्मत्त झालेला. प्रमत्तू म्हणजे जो उन्मत्त होतो, केवळ भोगा वस्तू होईल जो,
केवळ स्वतःच्या भोगांमध्ये रममाण होईल आणि जे मी कमवलेलं आहे ते फक्त माझ्यासाठी आहे अशा विचाराने जो जीवन जगेल, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपासवे हारपला प्रकाश उजाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग असा स्वधर्म ज्याचा लोपला, हा स्वधर्म सूर्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपण पाहिलं मागच्याच वेळी की आता विश्वात्मके देवे, त्यावेळी विश्व स्वधर्म सूर्ये पाहू असं म्हटलेलं आहे. स्वतः स्वधर्माचा सूर्य असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळी प्रत्येक जण आपला धर्म नीट निभवेल तर कसं चालेल हे विश्व, आपण केवळ कल्पनाच करू शकतो. कारण प्रत्येक जण प्रत्येक वेळी तितकं 100% देऊ शकत नाही. आणि काही लोक तर शौर्य कर्मच करतात, शोषणच करतात सृष्टीचं. आणि त्यामुळे जैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. थारा म्हणजे आश्चर्य, आश्रय. सुखांचा आश्रय ते म्हणतात केवळ आपल्या स्वधर्माचं प्रतिपालन आहे. कारण मनुष्याला अंततोगत्वा कितीही भोग घेतले तरी शेवटी सगळ्या इंद्रियांची भोगण्याची क्षमता केव्हा ना केव्हा संपणार आहे. आणि ज्यावेळी ही संपेल त्यावेळी त्याला हा समाधानाचा स्वर्ग जर कोणता असेल तो त्याच्या स्वधर्माच्या आचरणातूनच मिळणार आहे. म्हणून ते म्हणतात जैसा दीपासवे हरपला प्रकाश उजाले. ज्याप्रमाणे दीप विझल्यानंतर प्रकाश सुद्धा जातो, त्याचप्रमाणे स्वधर्म ज्याचा लोपतो त्याचा सुखाचा आश्रय सुद्धा मोडतो. आणि मग एकदा महत्वाच्या ओवीकडे ज्ञानेश्वर महाराज येतात. आपण जे पाहिली म्हणजे भगवंताची जो श्लोक आहे तो इष्टान भोगान हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर् दत्तान प्रदाययो यो भुंक्तेस्तेन एव सः. भगवंता इथे जे म्हणतात की जे देवता आहेत ते तुम्हाला इष्ट भोग देतील, पण जो या देवतांना त्यांचा भोग देणार नाही आणि केवळ स्वतःसाठी जगेल तो स्तेन आहे. स्तेन म्हणजे चोर आहे, तो शोषण करणार आहे, त्याच्यामध्ये कृतज्ञता नाही, तो कृतज्ञ आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी खूप सुंदर ओवी योजतात. ते म्हणतात म्हणून स्वधर्म जो सांडील काळू तया ते दंडील, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. जो अशा पद्धतीने आपला स्वधर्म सोडेल काळ त्याला केव्हा ना केव्हा तरी दंडन केल्याशिवाय राहणार नाही, या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी. कारण आपलं जीवन हे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता या देहात आलो, हा देह संपला म्हणून जीवन संपत नाही, आपल्याला आधीच्याच अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे चोर म्हणून हरील सर्वस्व त्याचे. सगळं हे जे कॉस्मॉस आहे ना हे होमोजिनियस आहे, इंटरकनेक्टेड आहे आणि परस्परावलंबी सृष्टी आहे. त्यामुळे आपण कुणावर तरी अवलंबून आहे. बघा माझी मुलगी देवश्री ती जेव्हा फर्स्ट MBBS ला होती तेव्हाच तिचं अनाटॉमीचं पुस्तक होतं. तिने मला सांगितलं होतं, त्याच्यावर एक वाक्य होतं, मला ते वाक्य नीटचं आठवत नाही, पण हिअर डेड टीचेस लिव्हिंग बीइंग असं काहीतरी ते वाक्य आहे. इथे मृत व्यक्ती तुम्हाला शिकवणार आहे आणि तिथे डिसेक्शन म्हणून ते त्या शरीराचं विज्ञान शिकतात. पण तिथून सुद्धा जे शिकणं आहे ते मृत व्यक्ती सुद्धा शिकवू शकतो किंवा त्याच्याकडनं सुद्धा काही ना काहीतरी ग्रहण करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आपण कुणावर तरी अवलंबून आहे प्रत्येक वेळी. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. चतुराननु म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सगळ्या प्रजेला हे सांगतोय निक्षून की म्हणून आपला स्वधर्म सोडायचा नाही, निजवृत्ती सोडायची नाही आणि इंद्रियांना बेफाम बेलगाम होऊ द्यायचं नाही. कारण हे बेफाम बेलगाम झाले की मग ते बुद्धीचं हरण करतात, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं. आणि मग इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः, आणि मनाला ओढून नेतात आणि मग मनुष्य बेलगाम झालेल्या या इंद्रियांच्या मार्फत केवळ भोग वस्तूकडेच आकर्षित होतो. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञशिष्टाशिन, यज्ञ केल्यानंतर उरलेलं जे काही अन्न आहे ते जो ग्रहण करतो ते त्याला पापापासून मुक्त करतं. आणि जे फक्त स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते आत्मकारणात पचंती ते तो अघम भुंजते. अघम म्हणजे पापच भोगतात. आता इथे केवळ अन्नाचा विषय नाहीये. भगवंतांनी जरी अन्न या विषयाने सांगितलं कारण रसनेचा विषय हा अन्न आहे, पण
जिभेचा, पण आपल्या इंद्रियांचे आहार वेगवेगळे आहे. डोळ्यांचा आहार रूप आहे, कानाचा आहार शब्द आहे, नासिकेचा आहार गंध आहे, जिभेचा आहार रसना आहे किंवा अन्न आहे, आणि त्वचेचा आहार स्पर्श आहे. जो जो अशा पद्धतीने या इंद्रियांचे आहार केवळ स्वतःच ग्रहण करतो आणि तो पापच खातो, आपल्या स्वतःसाठी जीवन जगतो आणि या सृष्टीसाठी त्याचं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य किंवा समष्टीसाठी समाजासाठी जे कर्तव्य ते तो करत नाही, तो पापच खातो, पापच भोगतो, असं निक्षून भगवंत इथे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर इथे सांगतात. आपण मागच्या वेळच्या श्लोकामध्ये बघितलं होतं ते जे देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वा परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यत. याच्यामध्ये मोठ्यांनी लहानांसाठी कार्य करायचं, लहानांनी मोठ्यांसाठी. जे घरामध्ये श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, त्यांनी लहानांसाठी आणि लहानांनी त्यांच्यासाठी असं परस्परावलंबी एकमेकांची उन्नती करत जीवन जगा, असं भगवंत इथे सांगतात. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशा पद्धतीने जो यज्ञाचं आचरण करतो तो मग जे काही भोग आहे ना, हे भोगण्यासाठी सुद्धा पात्र ठरतो. ते म्हणतात, या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपले घरी कुटुंबासी भोजन करी ते भोग्यची ते निवारी कल्मशाते. फार सुंदर गोष्ट इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा अर्पण करायची सवय लागल्यानंतर, यज्ञ म्हणजे आपली काही ना काहीतरी आहुती प्रदान करायची, आपल्या याच्यातला काही टक्के भाग या समाजासाठी द्यायचा. आणि मग अशा पद्धतीने यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करता, मग तिथे ती आहुती टाकली म्हणजे केवळ अग्निनारायणामध्ये टाकलेली आहुती नाही, तर संघटित रूपात चाललेल्या कुठल्याही कार्यामध्ये आपली आहुती प्रदान केल्यानंतर मग हुतशेष, मग जे काही आपल्या जवळ उरेल स्वभावता ते सुखे आपले घरी कुटुंबासी भोजन कर. मग सुखाने ते तुम्ही आपला त्याचा उपभोग घ्या. आता तुमच्या मनामध्ये कुठलंही कुंठा राहणार नाही, कुठलीही गिल्ट राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदाच सांगितलंय की वैकुंठापर्यंत पोहोचवणारा, म्हणजे जिथे कुंठारहित जीवन आपलं कसं जगायचं. आता आपल्याला आपण जे काही कर्तव्य ते केल्यानंतर जे सुखाचं समाधान आहे, त्या समाधानाने मग आपल्या जवळचे जे भोग आहे ते भोगायची परवानगी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज इथे सरळ सरळ देतात. आणि ते सरळ इथे आणखीन एक खूप सुंदर गोष्ट सांगतात, ते भोग्यची ते निवारी कल्मशाते. अरे तुम्ही ते भोग घेतले ना, तर तुमच्या अंतःकरणातला सगळा कल्मश, सगळा खळमळ, सगळी कुंठा, सगळी धूळ निघेल. अंतःकरणामध्ये एक समाधानाची धारा प्रकट होईल आणि मग तुम्ही म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेसी. मग म्हणून हा किती सुंदर सांगतात आपल्याला की स्वधर्मे जे अर्जे, स्वधर्मातून जे काही तू प्राप्त केलं, जे काही अर्जन केलं, ते स्वधर्मेची विनियोगी जी, ते स्वधर्मासाठीच त्याचा विनियोग कर. आणि मग उरे ते भोगी जे, आणि मग जे काही उरेल ना त्याचा तू भोग घे. कारण ही सृष्टी शेवटी भोगासाठी आहे. इंद्रिय सुद्धा आपल्याला भोगांसाठी दिलेली आहे. भोगात त्या इंद्रियांना कोंडण्याची गरज नाही, इंद्रियांना आपल्या भोगांपासून परावृत्त करण्याची गरज नाही. इंद्रियांना त्यांचे त्यांचे भोग तुम्ही द्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण त्यापूर्वी आधी आपण आपल्या जे काही कर्तव्य आहे ते करून, ते केल्यानंतर जे काही आपल्या जवळ आपण जे अर्जन केले त्यातलं काही ना काहीतरी भाग आपण समाजासाठी खर्च करून किंवा त्याचा विनियोग त्याच्यासाठी केल्यानंतर, अर्पण केल्यानंतर मग ते भोग जे आहेत ते ग्रहण करायचे आहेत. अर्पणानंतर ग्रहण शिकवणारी ही आपली संस्कृती किंवा ज्ञानेश्वर महाराज देवी तर्फे सुद्धा किंवा भगवंत सुद्धा गीतेकरवी आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे बघा की जे निश्रेयसाच्या मार्गी लागले त्यांनी आपला अभ्युदय जो आहे तो अभ्युदयापासून ते परावृत्त झाले. धर्माची जी व्याख्या सांगितली जाते ती अशी आहे की आता अभ्युदय निश्रेयस हेतुर्या सा धर्म. अभ्युदय म्हणजे आपली लौकिक उन्नती, आपली लौकिक उन्नती पण झाली पाहिजे, आपली भौतिक उन्नती पण झाली पाहिजे, हा आग्रह आहे धर्माचा. आणि त्याचबरोबर आपण निश्रेयसाच्या वाटेवर सुद्धा चालत राहिलं पाहिजे. कारण कधी कधी केवळ भौतिक प्रगती करता करता मनुष्य निश्रेयस विसरतो, नैतिकता विसरतो,
तो कधी कधी भोगाच्या मागे किंवा प्राप्त करण्याच्या मागे लागून मग कधी कधी अनैतिक मार्गाने सुद्धा जाऊ शकतो, दुसऱ्याचं शोषण करू शकतो, दुसऱ्याचं जे आहे ते स्वतःच्याकडे प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अशा पद्धतीने तो मग अंतिम अंततोगत्वा आपल्या अंतिम कल्याणाला मुक्तो, त्याला निःश्रेयस म्हटलंय. त्यामुळे या दोन्हीचा बॅलन्स साधत साधत जीवन जगायचं कसं, आणि म्हणून भोगही घेताना त्या भोगांच्या पाठीमागे पण रममाण व्हायचं नाही आणि भोगांपासून पूर्णपणे अलिप्त पण राहायचं नाही. संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे. आणि म्हणून आपल्या जवळचं जे जे काही आपण प्राप्त केलं ते इथूनच प्राप्त केलंय. कितीही काही मिळवलं तरी आपण स्वतः कुठली गोष्ट निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून ती निर्माण करताना रॉ मटेरियल जे काही असेल ना ते आपल्याला इथूनच घ्यावं लागतं. अगदी स्वयंपाक करायचा असेल तरी देखील या पृथ्वीच्या पोटातून आलेलं जे अन्न आहे त्याच्यापासूनच आपण बनवू शकतो. मागच्या वेळेस मी ती सुंदर कविता सगळ्यांना खूप आवडली. क्या धरा हमने बनाई, क्या बुना हमने गगन, क्या हमारी ही वजह से बह रहा सुरमित पवन, या आगन के हम है स्वामी नियंता जलधार के, या जगत के सूत्रधारक नियामक संसार के. जर असं आपण नसू तर या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते ज्याचं आहे त्याच्याकडून घेऊन जे काही आपण प्राप्त केले आहे त्यातलं कुठला ना कुठला भाग जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने समाधानाचं जीवन जगू शकणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात, संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. आणि मग ते स्वधर्म यज्ञामध्ये अर्पण करावं आपल्या स्वधर्मामध्ये. मग तो स्वधर्म 4 स्तरावर आपण जगतो आहे. आपण स्वतः स्तरावर आपल्या स्वतःकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. हे आपल्याला उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादये ज्यावेळी 6व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात त्यावेळी ज्या ज्या स्तरावर आपण जीवन जगतो, मग ते शरीर असो, ते मन असो, ते बुद्धी असो, ते इंद्रिय असो, त्या सगळ्यांचं उन्नयन त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी, मग ते आदिपुरुषाला अर्पण करायचं. अर्पण करायचं म्हणजे त्याच्यापासून डिस्कनेक्ट राहायचं, त्याच्यापासून मनाने निस्संग व्हायचं. कारण जोपर्यंत आपण अर्पण करणार नाही तोपर्यंत आपण नव्या सृजनासाठी सिद्ध होणार नाही. आपण मागच्या वेळी पण बघितलं होतं ते 12व्या अध्यायातली ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची, वृक्ष कावेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. ते म्हणतात की या सृष्टीकडे बघा, कोण आपले फळ धारण करून ठेवतात, कोण घेताय कोण नाही याचा सुद्धा विचार करत नाही. कोणी ऐकलं कोणी नाही ऐकलं याचा विचार करत नाही. किती लाईक आले किती नाही आले याचा विचार करत नाही. पण अर्पण करून मुक्त होऊन त्याच्यापासून डिस्कनेक्ट होऊन जो आपला वाटचाल करतो, म्हणून वृक्ष का वेली लोटती फळे आली, माझ्या फुलाचा उपयोग कुठे होतोय, तो एखाद्या शवावर टाकण्यासाठी, तो देवाच्या याच्यावर टाकण्यासाठी तो कुठे होतो, त्याचा विचार न करता तो वृक्ष फळतो, फुलतो, आपले फळ फुलं टाकून देतो, पुन्हा नव्या सृजनासाठी सिद्ध होतो. आणि म्हणून हा यज्ञ जो आहे हा अखंड चाललाय, अहोरात्र चाललाय. तुकाराम महाराज फार सुंदर म्हणतात, राम म्हणे वाट चाली यज्ञ पावलो पावली, पावला पावलावर यज्ञ मिळे. त्यामुळे तुला हा यज्ञ शोधायला सुद्धा जावं लागणार नाही. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता पुढच्या श्लोकांकडे मी येते. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्याद् अन्न संभवः, यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. आता या सृष्टीच्या चक्राकडे कसं चालतं हे सृष्टीचं चक्र, याच्याकडे भगवंत आपलं लक्ष वेधतात. अन्नात भवंती भूतानी, भूतमात्रांची निर्मिती अन्नापासून होते. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, आणि अन्न संभव कसा होतो तर पर्जन्याने होतो, पावसाने होतो. यज्ञात भवती पर्जन्यो, आणि हा यज्ञ जो चाललाय त्यामुळे पर्जन्य होतो. आता या यज्ञाचं वर्णन करताना त्यांनी फार सुंदर सांगितलं विनोबा भावेंनी की मग हा यज्ञ कोणता, तर या सृष्टीच्या कल्याणासाठी होणारा, जसं जमिनीची मशागत करणे, झाडं लावणे, वातावरण चांगलं करणे, वायुमंडल पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणे, धरणे बांधणे, कालवे बांधणे, जेणेकरून ही जी सगळी सृष्टीची संस्था आहे ही नीट कार्यरत राहील, हा सगळा यज्ञ आहे. आणि यज्ञात भवती पर्जन्यो, हा यज्ञ जर नीट झाला तिथे तिथे पर्जन्य
नीट होतं किंवा पाऊस नीट पडतो आणि मग अशा वेळी म्हणून आपण म्हणतो इथे पोल्युशन वाढलं, इथे झाडं तोडली, जंगल तोडले आणि त्यामुळे मग पाऊस पडत नाही आणि मग जे काही आपल्याला भोगावं लागतं ते भोगावं लागतं. ज्या देशामध्ये भगवद्गीतेचा जन्म झाला किंवा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तिथेच दुर्दैवाने आपल्याला हे पाहायला मिळतं. किंबहुना म्हणून मी मगाशी या दोन गोष्टी ज्या म्हटल्या की इगोसेंट्रिक आणि जिओसेंट्रिक, पण बाकीच्या देशांमध्ये काही प्रगत देशांमध्ये आपल्याला जिओसेंट्रिक जीवन जगताना लोक आढळतात. त्यामुळे ते ड्युटी बाउंडनेस ते खूप असतो, कर्तव्य ते चोख करतात, त्यामुळे त्यांची भौतिक प्रगती खूप चांगली झालेली आहे. असं असेल की कदाचित निःश्रेयसाच्या मार्गावरून ते ढळतात कारण पुन्हा पुढे भोगांमध्ये लिप्त होतात, पण आपल्या देशामध्ये याच्याकडे दुर्लक्ष झालं. आज मी म्हणून यज्ञात भवती पर्जन्यो कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. आता जे हे कर्म जे आहे ते वेदांपासून निर्माण, ब्रह्मोद्भवम म्हणजे वेदांपासून निर्माण होतं. वेदांमध्ये सगळं कर्मकांड सांगितलेलं आहे आणि ब्रह्माक्षर समुद्भव, ब्रह्म हे अक्षर परमात्म्यापासून उद्भव त्याचा होतो. पण तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, हे जी वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे की ब्रह्म कुठे. आपण ब्रह्मविद्या शिकतोय. आता ब्रह्म म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण तर तिथपर्यंत पोहोचणार नाही, काहीतरी गहन म्हणजे अगम्य काहीतरी आहे. पण ब्रह्म म्हणजे या सृष्टीची नियामकता, सृष्टीचा जो नियंता किंवा ईश, ही जी शक्ती आहे ते म्हणजे ब्रह्म. या ब्रह्मांडाची जी शक्ती ते म्हणजे ब्रह्म. आणि असे अनंत ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणतो, कितीतरी ब्रह्मांड, तरी गॅलेक्सीज आहेत आणि या सगळ्यांचं संचलन जे होतं जिथून होतं तो म्हणजे परब्रह्म, असे साध्या ह्याच्यामध्ये आपण समजू शकतो. पण हे ब्रह्म कुठे सापडेल, कारण आपण ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री म्हणतोय की आपण ही ब्रह्मविद्या शिकतो. त्या ब्रह्माशी आपला संबंध काय, जे ब्रह्मांडी ते पिंडी म्हटलं जातं, तीच शक्ती आपल्यातून सुद्धा कार्यरत आहे. पण हे ब्रह्म भगवंत इथे सरळ निक्षून सांगतात नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. असा यज्ञ जिथे चालतो तिथे त्याची पावलं असतात. एक सुंदर कुसुमाग्रजांची कविता आहे. श्रमतोस तू श्रमिकांसवे, तू राबतोस शेतांमध्ये, जे का रंजले अनगांजले, पुसतोस त्यांची आसवे, स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. तिमिराकडून तेजाकडे प्रभु आमच्याने जीवना, असं म्हणताना ते म्हणतात स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना. आणि हीच इथे भगवंत सांगतात की नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आणि मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात बघा, परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवसु श्रुती. श्रुती कुठे राहतात, वेद कुठे असतात, ते यज्ञांमध्ये असतात. आणि म्हणून ते इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कर्मा तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञा ते प्रकटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. पर्जन्याचा जन्म यज्ञातून होतो, यज्ञाचा जन्म हा कर्मातून होतो, सगळ्यांच्या संघटित कर्मातून होतो. आणि असं जे संघटित निष्काम कर्म होतं यज्ञाच्या भावनेने होतं. इदम न मम अमुकाय स्वहा, माझं नाहीये, मला कुठून तरी मिळालंय म्हणून मी अर्पण करतोय, त्या भावनेने होतं. तिथे ब्रह्म नित्य प्रतिष्ठित होतं. म्हणून मगाशी मी म्हटलं ना, मी काही आकडे इथे आणले होते की आपल्या देशामध्ये भगवद्गीतेचा जन्म झाला, पण दुर्दैवाने आपण जे बघतो चित्र, म्हणजे कॅनडामध्ये दर डोळी, आता हे 3-4 वर्षापूर्वीचे आकडे आहेत की दर डोळी प्रत्येकाच्या मागे किती झाड आहे, तर 8,952. रशियामध्ये 4,461, सध्या रशियाचं नाव घ्यायचं नाहीये. अमेरिकेमध्ये 716 आणि चीन ज्याची लोकसंख्या इतकी आहे तिथे सुद्धा दर डोळी प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे 102 झाड आहेत. आणि भारतामध्ये मात्र प्रत्येकाच्या मागे फक्त 28 झाड आहेत. याच्यावरून आपण समजू शकतो की कशा पद्धतीने सृष्टीचं शोषण झाल्यामुळे मग ही सृष्टी सुद्धा तशा पद्धतीने आपल्याला ज्याला काय म्हणतो वर देत नाही. भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं की ऋतुपतीचे द्वार बोळगेनी फळभार, ज्याप्रमाणे वसंतामध्ये सृष्टी फलते फुलते त्याप्रमाणे ही सगळी सृष्टीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या पाठीमागे दैव तुम्हाला शोधत येईल तुम्हाला आशीर्वाद द्यायला. ते का होत नाही ते सांगतात. आणि मग
ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी आणखीन पुढे एक गोष्ट सांगतात, पण त्यापूर्वी एक श्लोक आपण घेऊ. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती. हे सगळं चक्र आहे, जो या चक्राप्रमाणे अनुवर्तन करत नाही. नानुवर्तयति हयः एवं प्रवर्तितं चक्र आहे. अघायुरिंद्रिया रामो, तो अघ म्हणजे पापी जीवन जगणारा आहे, आणि इंद्रिया राम आहे, इंद्रियांमध्ये रममाण राहणार आहे. मोघम पार्थ सजीवती, तो व्यर्थ जीवन जगतो. मोघ म्हणजे व्यर्थ. त्याचं जीवन या सृष्टीच्या कल्याणामध्ये कुठेही सम्मिलित होत नाही, त्याचा कुठेही सहभाग या सृष्टीच्या कल्याणामध्ये होत नाही. त्यामुळे त्याचं जीवनच व्यर्थ आहे. त्या सृष्टीला अनुलक्षून जर आपण पाहायचं झालं तर. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो पातकांच्या राशी, तो पातकांच्या राशी जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. तो इंद्रियांच्या अधीन झालेला या भूमीला केवळ भार म्हणून जीवन जगतो. आणि म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवडे न सांडावा. पुन्हा निक्षून ज्ञानेश्वर महाराज त्या स्वधर्माकडे येतात आणि ऐक पांडवा असं कळवळून म्हणतात की हा स्वधर्म कवडे न सांडावा, सर्व भावे भजावा हा चेतू. भजावा या शब्दाचा अर्थ आपण कधी कधी घेतो ना, भजन पूजन. भजन हा जरी असला तरी त्याचा अर्थ हा आहे भज सेवाया, सेवा करणे हा सुद्धा त्याचा एक अर्थ आहे. म्हणून सर्व भावे भजावा म्हणजे सर्व भावनातून सेवावा, सेव्य व्हावं त्याचं, हाची एकू. आणि मग आणखीन एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपले ओसंडावे. जर शरीराची मूर्ती तुला मिळालेली आहे तर मग कर्तव्य शरीरासाठी तर काही ना काहीतरी करावंच लागेल, अन्न पोटामध्ये घालावं लागेल, आणि या शरीराची हालचाल काही ना काहीतरी कर्म रूपाने करावी लागेल. मग आपलं उचित का सोडावं, तुझं उचित तू का सोडावं. जे उचित तुझं आहे, जो तुझा स्वधर्म आहे, जो तुझं रोजचं कार्य आहे, हे करण्याने तुझी ऐहिक उन्नती होणार आहे अर्जुना. आणि परिस्पा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे का. फार सुंदर इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिस्पा सव्यसाची. परिस म्हणजे आई, हे सव्यसाची, अर्जुनाचं नाव सव्यसाची. सव्यसाची याचा अर्थ तो दोन्ही हातांनी म्हणजे बाण सोडू शकत होता, धनुष्य धारण करू शकत होता. दोन्ही हातांनी त्याचे तितकेच दोन्ही हात सक्षम होते. आपला एक हात डावा, एक हात उजवा असतो, पण त्याचा तसा नव्हता, म्हणून त्याला सव्यसाची म्हणायचे. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिस्पा सव्यसाची. अरे तुला तर दोन्ही हात दिलेत ना, ते दोन्ही सारख्या क्षमतेचे, म्हणून तू दोन्ही हाताने आपलं कर्तव्य कर्म करायला पाहिजे. मूर्ती लाहोनी देहाची, ज्यांना मूर्ती मिळाली आता देहाची, देहामध्ये हे चैतन्य बंदिस्त झालेलं आहे. खंती करती कर्माची ते गावंडे गा. कर्माची जे खंत करतात, कर्म टाळतात, कर्माला बंधन समजतात, कर्तव्य कर्माला बंधन समजतात, ते गावंडे गाव, ते गावंडळ आहे असं म्हणतात. आणि मग यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. यह तो मानव आत्मरति एव स्यात् च आत्मतृप्त आत्मनि एव संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. तीन प्रकारचे वर्णन इथे आलेले आहे. एक एक पायरीने ते वरचं वर्णन आहे. कोणाला कर्म करायची गरज राहत नाही या सृष्टीत. त्याचं वर्णन इथे आरती, आत्मतृप्ती, आत्मसंतुष्टी. जो आत्म्यामध्ये रममाण झाला आत्मरती, जो आत्म्यामध्ये आपला तृप्त झाला, आत्मतृप्ती ज्याला आली, आणि आत्मामध्ये जो संतुष्ट पावला, त्याला तस्य कार्यं न विद्यते, त्याला करायची आवश्यकता राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला, म्हणून सहज संडवला कर्मसंगे. आता ज्ञानेश्वर महाराज त्याला आणखी सहज करतात बघा. ते म्हणतात त्याला सोडायची तस्य कार्यं न विद्यते, त्याला ते कार्य करायची गरज राहत नाही किंवा त्याला सोडायची सुद्धा आवश्यकता राहत नाही. सहज संडवला, तो आत्मबोधे तोषला, जो आत्मबोधाने तुष्ट झाला, कृतकार्य देखे झाला, आपलं कार्य करून कृतकृत्य झाला, आणि त्यानंतर मग सहजे संडवला कर्मसंगे, मग त्याचा सहज सुटतो. ज्याप्रमाणे एखादं पिकलेलं फळ, पिकलेला आंबा कसा गळून पडतो ना, मग तो त्या देठाशी चिकटून राहत नाही, त्याचप्रमाणे त्याचं कर्म सहज सुटतं. ते आता ते सोडवायची सुद्धा आवश्यकता राहत नाही.
एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची फार सुंदर ओवी आहे. परिपाकाचे वेळे फळ देठे ना देठ फळे. ते म्हणतात ज्यावेळी परिपाक म्हणजे परिपूर्णता आल्यानंतर मग ते जे फळ आहे ते पूर्ण पिकल्यानंतर आता ते देठ सुद्धा त्या फळाला धरून ठेवत नाही. फळ देठे ना देठ फळे, म्हणजे देठ पण धरून ठेवत नाही, देठही सोडून देतं आणि फळ सुद्धा देठाचा आश्रय सोडून देतो. ही परिपाकाची खरी वेळ आहे. त्यामुळे ती सहजतेने सुटणं हे जबरदस्तीने करण्याची गोष्ट नाहीये. इथे ज्ञानेश्वर महाराज सहजपणे सांगतात, ज्याला अंतरंगामध्ये असा रस झाला, जो रममाण झाला आणि तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तृप्ती झाल्यानंतर साधनं जशी आपोआप सरत जातात तशी आत्मतुष्टी झाल्यानंतर मग आता कर्म करायची आवश्यकता होत नाही. अर्जुना, तोपर्यंत कर्मरत राहणंच आवश्यक आहे. जववरी अर्जुना हा बोधू भेटे ना मना. जोपर्यंत हा बोध परिपूर्णतेने येणार नाही तोपर्यंत तवची या साधना बजावे लागेल. तोपर्यंत मनुष्याला कर्मरतच राहावं लागेल आणि कर्मातूनच त्या ज्ञानाला उदित करावं लागेल, कर्माला कर्मयोगामध्ये परिणित करून. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. त्या अंतिम ध्येयापर्यंत जायचं असेल तर अर्जुना तस्माद सक्त सततम, असक्त होऊन तुला कार्यं कर्म, जे करणीय कर्म आहे ते समाचर म्हणतात भगवंत, अत्यंत चांगल्या पद्धतीने आचरणात आण. ते कर्तव्य आहे म्हणून कसं तरी घिसाड घाईनी करू नको. आणि एक अत्यंत सुंदर ओवी यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची येते. ते स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. या देहात राहूनच त्यांना ते कैवल्य पदाची प्राप्ती होते. कैवल्य म्हणजे केवळ ते जे एक आहे ना, जे अनेकांमध्ये कोंडून असलेलं ते एक, त्या एकापर्यंत पोहोचण्यासाठी सगळी धडपड आहे आणि ते त्याला तिथेच मिळतं जो स्वधर्मे निष्कामता. अशा पद्धतीने जो निष्काम भावनेने आपला स्वधर्म आचरणात आणे, अनुसरले पार्थ, त्याचं अनुसरण करेल ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. आता अर्जुनाला भगवंत पहा किती सुंदर उदाहरण देतात. कारण अशा वेळी मग योग्यांचं उदाहरण, अशा वेळी ब्रह्मर्षींचं उदाहरण, अशा वेळी विश्वामित्रांचं उदाहरण, अशा वेळी वशिष्ठांचं उदाहरण दिलं तर असं वाटेल की ते ज्ञानी आहे आणि ते माझ्यासारखं त्यांना युद्धकर्म कुठे करायचंय. पण भगवंत इथे उदाहरण देतात जनकाचं. जनक राजा होते आणि जनकाचं उदाहरण देताना भगवंत म्हणतात की कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रमे वापी संपश्यन् कर्तुमर्हसि. अरे अर्जुना, असं समजू नकोस की जे राज्यकर्ते असतात किंवा जे क्षत्रिय असतात, ज्यांना युद्ध करावं लागतं, ज्यांना आपल्या संपूर्ण राज्याचं रक्षण करावं लागतं, ते त्या कैवल्य पदाला पोहोचत नाही, त्याला ती संसिद्धी मिळत नाही. अरे जनक राजा ते तर कैवल्य पदाला पोहोचले राज्य करत असताना. असं म्हटलं जातं की शुकदेव महाराजांना, जे की महर्षी वेदव्यासांचे पुत्र, त्यांना अंततो गत्वा ज्ञान प्राप्तीसाठी वेदव्यासांनी जनकाकडे पाठवलं. आता जनक, तुम्ही म्हणाल की जनक म्हणजे केवळ मिथिला नगरीचे असेच जनक नाही, तर जनक म्हणजे ही एक पदवी आहे. मिथिला नगरीचे जे जनक, जे सीता मातेचे वडील, ते त्या अवस्थेला पोहोचलेले होते. आणि असं म्हटलं जातं की याज्ञवल्क्य ऋषी जे त्यांच्याकडे ते ऐकायला जात आणि प्रवचन ऐकायला ज्यावेळी जात त्यावेळी याज्ञवल्क्य ऋषी थांबायचे त्यांच्यासाठी आणि जोपर्यंत ते यायचे नाही ना तोपर्यंत ते प्रवचन सुरूच करायचे नाही. त्यावेळी त्यांचे जे बाकीचे शिष्य होते, जे तिथल्याच रावटीत राहायचे किंवा बाकीचे आजूबाजूचे जे गावकरी यायचे प्रवचन ऐकायला, त्यांच्यामध्ये थोडी कानाफुसी सुरू झाली की ते मोठे आहेत ना, ते महाराज आहेत म्हणून त्यांच्यासाठी थांबतात, आमच्यासाठी थोडी थांबणार आहे. याज्ञवल्क्य मुनींनी ते ऐकलं आणि एकदा त्यांनी अशी गोष्ट घडली की ज्यावेळी जनक आले होते आणि प्रवचन सुरू झालं आणि अचानक याज्ञवल्क्य मुनींचे काही लोक सांगायला आले की मिथिला नगरीला आग लागली आणि ती आग इकडेच भडकून येते. त्याबरोबर नुसतं ऐकल्याबरोबर बाकीचे सगळे शिष्य जे होते, गावकरी होते, ते तिथून उठून पळून गेले आणि आपापल्या ठिकाणी त्यांच्या कुटीमध्ये किती अशी संपत्ती असेल पण तरी देखील ती बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी. पण जनक मात्र तिथेच बसून राहिले. त्यावेळी याज्ञवल्क्य मुनींनी त्यांना म्हटलं की अरे तुम्हाला जायचं नाही का, मिथिला नगरीला आग लागली आहे. ते म्हणाले मी तिथली व्यवस्था करून आलेलो आहे.
आणि ज्यावेळी आता तिथली व्यवस्था पाहण्यासाठी बाकीचे लोक आहेत, आता मी इथे तर मी आता इथेच थांबीन, हा त्यांचा अधिकार होता. भगवंत त्यांचं इथे उदाहरण देतात आणि सांगतात की ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर त्याच्यासाठी सांगतात की देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखणा ही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी येथ वडील जे जे करती तया नाम धर्मू हे ठेवती तेची येर अनुष्ठती सामान्य सकळ. 4 प्रकारचे लोक आहेत बघा. एक म्हणजे ज्यांना करायला पाहिजे पण ते कर्म करत नाही. दुसरी श्रेणी आहे त्याच्यापेक्षा वरची, करायला पाहिजे आणि करतातही आहे. तिसरी आहे ज्यांना आता करायची आवश्यकता उरली नाही आणि करतही नाही. आणि चौथी जी आहे ती करायची आवश्यकता उरली नाही पण अखंड कर्मरत आहे. आणि ह्याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज इथे देतात. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. जे त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर सुद्धा लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी त्यांना कर्मरतच राहावं लागतं. विनोबा भावे म्हणतात ज्याप्रमाणे आता त्यांना काही प्राप्त करायचं उरलं नाही पण ज्याप्रमाणे एखाद्या बावला बावलीच्या लग्नामध्ये तिची आई जी असते, मुलीची आई, ती जशी उत्साहाने सहभागी होते त्या लुटुपुटीच्या खेळामध्ये, लग्नामध्ये, त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा या सृष्टीच्या खेळामध्ये अखंड खेळत राहावं लागतं किंवा कर्मरतच राहावं लागतं. आणि म्हणून ते मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी. आणि अत्यंत सुंदर असं उदाहरण देतात की ज्याप्रमाणे अंधाच्या समोर देखणा म्हणजे जो बघू शकतो डोळ्यांनी तो पुढे चालून त्याचा मार्ग प्रशस्त करतो, त्याप्रमाणे ज्यांचे ज्ञान चक्षु उघडले त्यांनी आपल्या कर्माच्या अनुसरणाने किंवा आपल्या वागणुकीने वर्तणुकीने अखंड कर्मरत राहून सगळ्यांसाठी कर्माचा मार्गच प्रशस्त केला पाहिजे. त्यांनी केवळ ज्ञानाचा मार्ग जर प्रशस्त केला आणि लोकांनी आपलं कर्म सोडून दिलं तर मग या संपूर्ण सृष्टीची हानी होईल. आणि ती कशी होईल हे पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात आणि स्वतःचं सुंदर उदाहरण देतात. पण ते आपण पुढच्या वेळी बघू. आजचं हे विवेचन मी इथेच थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. एक भक्तिगीत आहे. पण जीव झाला कासावीस आता थांबतो हा श्वास तुझ्या दर्शनाची आस भेट दे रे विठ्ठला भेट दे रे विठ्ठला तू जगाचा माय बाप तुझ विण झालो दीन देही नाही आता त्राण हात दे रे विठ्ठला हात दे रे विठ्ठला माझी दृष्टी झाली क्षीण त्यात नभी अंधकार आता होनी प्रकाश मार्ग दाव विठ्ठला मार्ग दाव विठ्ठला युगे झाली 28 तरी उभा विटेवरी अनाथांचा तू कैवारी साथ दे रे विठ्ठला साथ दे रे विठ्ठला चंद्रभागे वाळवंटी तुझ्या नामाचा गजर मज नाही आता धीर रूप दाखव विठ्ठला रूप दाखव विठ्ठला रंग माझा हा वेगळा तुझ्या रंगात रंगू दे तुझ्या कवेत घेऊन मला होऊ दे सावळा मला होऊ दे सावळा. धन्यवाद. खूप सुंदर, खूपच सुंदर. ती लिहून पाठवशील. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.